आता ह्या नवीन मुली सगळ्या जणी येत आहेत आणि त्यांना बऱ्याच म्हणजे राजकारणातले तुमचे 25 वर्ष गेल्यानंतरच्या ही जी काही जनरेशन आहे जी येऊ बघते पण ती स्वतःला सक्षम समजत नाही आहे. अशा वेळेला महिला सशक्तीकरणासाठी किंवा सबलीकरणासाठी तुम्ही इतकी वर्ष काम करतायत, ग्रासरूटमध्ये असेल, राजकारणात असेल, ह्या कुठल्याही ठिकाणी जर विमेन एम्पॉवरमेंट आपल्याला करायचं असेल तर त्यातलं कुठलं सगळ्यात चांगलं टूल असू शकतं असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं ज्या यंग मुली खूप आता राजकारणात येत आहेत, इट्स अ व्हेरी व्हेरी वेलकम स्टेप. आणि स्पेशली सुप्रियाताई सुळे यांनी ज्या वेळेला युवती विंग सुरू केली आहे त्याच्यामुळे आणखीन एक्सपोजर मुलींना मिळालं आहे आणि खूप प्रॉमिनंट मुली खूप नॉलेजेबल आहेत. अभ्यास करण्याची त्यांची ताकद आहे, काम करण्याची ताकद आहे आणि आय एम शुअर की दे विल हॅव अ व्हेरी व्हेरी ब्राईट फ्युचर. पण मला जे असं वाटतं की जे म्हणजे मी एक्सपिरियन्स केला किंवा मी ॲज यू आस्क व्हॉट इज द best tool is that you have to commit yourself to the work you are doing as a social work. तुम्ही कुठल्याही अपेक्षेने काम नाही केलं पाहिजे की मला हे मिळेल पद ते मिळेल. आता माझ्या बाबतीत पण आय वॉज सो लकी की पहिलं नगरसेवक पद तर असं आलं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा सुद्धा असं झालं की नाही तो वॉर्ड असा आहे की वंदना नाही उभी राहिली तर आपलं सीट पडेल. सो दॅट वॉज दी बेंचमार्क विच बाकी काही असलं तरी तुमचं काम बोलतं. म्हणजे मी तिसऱ्या वेळेला मला उभं राहायचं नव्हतं कारण दुसऱ्या टर्ममध्ये मी महापौर होऊन गेले आणि त्यावेळेलाच मी ठरवलं महापौर झाल्यावर परत उभं राहणं बरोबर नाही. पण त्यावेळेला 3 मेंबर्सचा पॅनल झाला आणि ते 2 मेंबर्स जे होते त्यांनी पक्षाकडे आग्रह धरला काही करा पण वंदनाताईंना ते आमच्या पॅनलमध्ये द्या आणि त्या नसतील तर हे संपूर्ण पॅनल पडेल. सो दे फोर्स्ड मी टू कंटेस्ट द इलेक्शन. नंतर पहिल्या 3 वर्षातच पवारसाहेबांनी मला आमदारकीची निवडणूक लढवायला कॅन्डिडेचर दिलं. आय वॉज द ओनली लेडी इन द होल पुणे डिस्ट्रिक्ट फील्डेड बाय काँग्रेस. सो हे जे टप्पे होते हे असे होते की मी इवन महापौर पद मी कधीच मागितलं नाही, ते आलं आणि ओपन कॅटेगरीमध्ये आलं. परत ते भारतातली पहिली केस होती जी ओपन कॅटेगरीमध्ये महिलेला रिझर्वेशनमधल्या दिलं गेलं, त्यामुळे रिट पिटिशन झालं त्याच्यावर. सो आय थिंक इफ यू वर्क सेल्फलेसली फॉर अ कॉज, कुठलेही अपेक्षा न ठेवता, आय थिंक सक्सेस जस्ट कीप्स कमिंग युअर वे बिकॉज पक्षाला पण चांगली लोकं पाहिजेत. दुसरी गोष्ट ही आहे की परत कदाचित माझ्या वकिलीने खूप मला शिकवलं ॲक्च्युली. सो मी हँडल करायचे केसेस त्या अगदी हायफाय लोकांच्या पण होत्या आणि अगदी ग्रामीण भागातल्या गरिबांच्या पण होत्या. काय काहींना तर पैसे पण द्यायला आर्थिक त्यांची परिस्थिती नव्हती. पण आय थिंक आय वॉज एबल टू जेल विथ एव्हरी काइंड ऑफ पीपल. पहिल्यांदा मला खूप अडचणी होत्या की इंग्रजी शाळेत शिकले होते, घरात सुद्धा आम्ही तिघी एकमेकींची किंवा कझन्सबरोबर इंग्लिशमध्येच बोलायचो. आईवडिलांबरोबर ऑफकोर्स त्यांना इंग्लिश येत होतं तरी दे यूज टू मेक इट अ पॉईंट की ते आमच्याशी मराठीत बोलणार. पण आपली थिंकिंग विचारांची लँग्वेज जी होऊन जाते ती आपली ज्याच्यात ऑटोमॅटिकली होऊन जाते. सो इंग्लिश बिकेम द लँग्वेज इन विच आय वॉज थिंकिंग. आजसुद्धा बोलताना मला म्हणजे कधी कधी लिटरल इंग्लिशचं ट्रान्सलेशन माझ्याकडनं असं होतं. म्हणजे मला MLC असताना पण एक आमदार नेहमी चिडवायचे, तुम्ही मराठी बोलता ते पण इंग्लिशमध्ये बोलल्यासारखं वाटतं. पण मजेशीर तो कमेंट होता. पण सांगायचं हे म्हणजे की यू ॲडजस्ट टू एव्हरी काइंड ऑफ पर्सन आणि आय थिंक सगळ्यांशी मिळून मिसळून जर आपण वागलं तर you are accepted by everybody.